लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी वर्षा नलवडे देशमुख. या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय बघूयात 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग. जळगावची जागा भाजपने लढवावी, आमदार खासदारांची महाजन यांच्याकडे मागणी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागेची मागणी होतीये. मेरिटवर जागा वाटप केलं जाईल. उद्या किंवा परवापर्यंत जागांचा तिढा सुटलेला असेल. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. तर जागा निश्चित झाल्या की उमेदवार ठरतील, महाजन यांच्याकडून स्पष्ट. शिवसेनेने 7 जागांची मागणी केली आहे. मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. जागा सुटणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणाला द्यायची शिंदे ठरवतील. प्रतापराव जाधव आणि गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेसाठी जागा मागितल्यानंतर शिरसाट यांची प्रतिक्रिया. गिरीश महाजन आज दिल्ली दौऱ्यावरती. दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्लीमध्ये असल्याचं सूत्र सांगतायत. विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात चर्चेची शक्यता आहे. दरम्यान धनगर आरक्षणासंदर्भात माझा दिल्ली दौरा, महाजन यांच्याकडून स्पष्ट. विधान परिषद निवडणुकीसाठी जालन्यातून भाजपच्या भास्कर दानवे यांचं नाव चर्चेत. भास्कर दानवे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू. उमेदवारीसाठी भास्कर दानवे यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची ही चर्चा. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच. जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष. मोठं संख्याबळ असल्यानं विधान परिषदेची जागा महायुतीत भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी. पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्याच्या रिक्त जागेवर दावा कायम. महायुतीतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगत अंतिम निर्णय मंगळवारी होणार असल्याची शक्यता व्यक्त. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं नाना पटोलेंनी घेतली आहे काँग्रेसच्या सदस्य वोटर्सची मीटिंग. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयारीचा आढावा घेतल्याचं समोर. यवतमाळमध्ये विधान परिषद निवडणुकीत महायुतीत उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. मतदारसंख्या आणि जागेच्या दाव्यावरून दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी जोरदार दावा. जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक यांच्याकडून पाहणी. पेट्रोल पंप चालक आणि वाहन चालकांसोबत अधिकाऱ्यांचा संवाद. पेट्रोल पंपावर तासाला पोलिसांकडून गस्त घातली जाणार आहे. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरती डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बोल्डा फाट्यावरील पंपावर 1 किलोमीटरपर्यंत रांगा. रांगेमध्ये सर्वाधिक ट्रॅक्टरची संख्या. पंपावरील गर्दीच्या ड्रोनची दृश्य सध्या समोर. परभणीतील पंपावरती कंत्राटदारांना जादा पेट्रोल दिल्याचा आरोप आहे. वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंपातील धक्कादायक प्रकार आहे. शेतकऱ्यांना 20 लिटरचं डिझेल दिलं जातं. शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना 100 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला पंपचालकांकडून केराची टोपली. वाशिममध्ये सलग 10व्या दिवशी पेट्रोल पंपासमोर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या रांगा. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्रे तपासून डिझेल देण्याचे आदेश आहेत. कागदपत्र तपासून कॅनमध्ये 50 लिटर डिझेलचं वाटप. सोलापूरच्या करमाळामध्ये धावत्या बसची डिझेल टाकी अचानक रस्त्यावर तुटून पडली. एसटीच्या देखभालीवरती त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित. करमाळा वाशिंबे मार्गावरती धावणाऱ्या बसची शहरातील सिद्धार्थनगर या परिसरामध्ये डिझेलची टाकी खाली पडल्याची घटना. पेट्रोल पंपावरील वाद आणि गर्दी टाळण्यासाठी पंपचालकाकडून कुपनचं वाटप. बुलढाण्यातील काठवळे पंपचालकाची शक्कल. दररोज 200 कुपन देऊन पेट्रोल डिझेलचं वाटप केलं जातंय. नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याला मारहाण केल्याची माहिती. कॅश पेमेंट नसून ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागामध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नंदुरबारच्या अक्कलकुवा पोलिसांची मोठी कारवाई. 197 लिटर अवैध पेट्रोल जप्त. बाजारभावापेक्षा जादा दरानं पेट्रोल हे विक्री केली जात होती. 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. सोरापाडा गावात गॅरेज आणि डेअरीजवळ पेट्रोलचा अवैध साठा उघडकीस आलाय. जळगावच्या 40गाव शहरातील 10ही पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाहीये. TV9 मराठीचा रिअलिटी चेक समोर आलाय. सर्वच पंपांवरती डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक आहेत. दरम्यान डिझेल टंचाईमुळे मान्सूनपूर्व शेती कामांचा खोळंबा झालाय. शेतकरी अडचणीत सापडलेत.
जळगाव बाजार समितीलाही डिझेल टंचाईचा फटका बसलाय। मालवाहतूक घटल्यानं भाजीपाल्याची आवक 40% कमी झालेली आहे। बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर तब्बल 25% वाढले आहेत। रायगडच्या सुधागड, पाली आणि रोहामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, तर कर्जत, खोपोली, खालापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे। मान्सून पूर्व पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिकच्या मालेगावात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागात कमालीचा गारवा, तर ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे मोठे हाल। 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झालंय। श्रीगोंद्यातील कोळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंबाची बाग उन्मळून पडली आहे। शेतकऱ्यांचं यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बीडच्या केज तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। केळीच्या बागांचं मोठे नुकसान। वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलार पॅनलही उन्मळून पडून लाखोंचं नुकसान झालंय। पंढरपूर शहरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दर्शन रांगेतील भाविकांचे हाल। वारा आणि जोरदार पावसामुळे रांगेत पाणी साचलं। मंदिर समितीने तात्काळ योग्य व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा नगरसेवक विक्रम पापरकर यांचा इशारा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। शिल्लेगाव, गोपालवाडी, वजनापूर, वसू, सायगावसह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तातडीने पंचनामे करावेत आणि मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी आहे। येवला तालुक्यातील नगरसूल परिसरामध्ये गारपिटीसह वादळाचा कहर झालाय। वादळी वाऱ्यांमुळे येवल्यामध्ये पोल्ट्री गोडाऊन तसेच पॉलीहाऊस उद्ध्वस्त झालंय। नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले। मान्सूनपूर्व तडाख्यामध्ये उत्तर पुण्याला मोठा फटका बसलाय। आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झालेल्या आहेत। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं थैमान घातल्यानं शेतींचं अतोनात नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळल्यात। रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी। सह्याद्री पट्ट्याच्या कुडाळ तालुक्यातील नारूर, घोटगे, माणगाव, खोरे सहित वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात पाऊस झालाय। जिल्ह्यामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा वेग वाढलेला आहे। लांजा तालुक्यातील सापूचेतळे, खानवली या भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। अंतिम टप्प्यातील आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। अनेक घरांवरील पत्रे उडाली असून झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी वीज पुरवठाही विस्कळीत झालेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून तापमान 45 ते 46 अंशांवर आहे। संत्रा उत्पादक शेतकरी त्यामुळे तीव्र संकटात सापडलेला आहे। उष्णतेमुळे संत्रा पिकावर परिणाम होतोय। जिल्ह्यामध्ये सलग आठवडाभर तापमान 45 अंशांच्याच पुढे आहे। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी सलग तिसऱ्या दिवशी तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे, तर चंद्रपूरमध्ये 46.2 अंश तापमान नोंदवण्यात आलंय। उष्णतेमुळे वाहन चालक, मजूर, शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचलाय। नागरिक उकाड्यानं हैराण झाल्यात। दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यांवरती शुकशुकाट आहे, तर पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचे मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस आणि आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे। अमरावती जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर उद्यापासून 26 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे। वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। आज सर्वाधिक तापमान आणि तीव्र उष्णतेची लहर असणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ होतीये। प्रवासी नागरिकांकडून रुमाल बांधून उष्णतेपासून बचाव केला जातोय। दरम्यान वाढत्या तापमानामुळे अनेक भागात विद्युत सेवाही खंडित झाली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये तीव्र उन्हाचा शेती कामांना फटका बसतोय। उन्हामुळे तीळ पिकाची सवंगणी काढणीला विलंब होतोय। उन्हाच्या तीव्रतेमुळे शेती कामांच्या वेळेत बदल झालेत, तर खरीप हंगामातील पूर्व मशागतीच्या कामांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमधील इरई नदी खोलीकरणामुळे यंदा पुराचा धोका कमी होणार आहे। प्रशासनाकडून 6व्यांदा नदी खोलीकरणाचं काम सुरू होत आहे। या कामामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होणार आहे। चंद्रपूरमधील नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे।
शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यातील सोनी जवळा या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी घटना घडली आहे. दिगंबर ससाणे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आला पाणंद रस्ता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाणंद रस्त्याची पाहणी. बावनकुळेंचा शेतकऱ्यांसोबत संवाद. आशिष देशमुख हे देखील होते यावेळेस उपस्थित. पिंपरी चिंचवडमधील रक्षक चौक उड्डाण पुलावरून पुन्हा एकदा वाद. पुलाच्या उतारामुळे वाहन चालकांना धोका वाढलाय. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अपघात झाला. खासदार श्रीरंग बारणेंचा संताप आहे. ठेकेदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा बारणेंचा इशारा आहे. सातारा नगरपालिकेच्या कामात सुसूत्रता आणा. सातारा नगरपालिकेतील दोन्ही गटाच्या नगरसेवकांच्या अंतर्गत वादावरती खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून कान उघडणे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळेल. माजी खासदार रामदास तडस यांच्याकडून विश्वास व्यक्त. तर ही निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याची तडस यांची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या पुण्याच्या सदाशिव पेठेतील घरावर सीबीआयचा छापा. लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये सीबीआयची छापेमारी. छाप्यामध्ये सीबीआयला नीट प्रश्नपत्रिकेचे संच सापडलेत. मनीषा हवालदारने लिहिलेल्या प्रश्नपत्रिका आढळलेल्या आहेत. काही प्रश्नपत्रिका कागदपत्र जाळल्याचाही सीबीआयला संशय आहे. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड या नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद आहेत. सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलंय. त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉड कोण याचा तपास आणखी वेगानं होणार आहे. तर हवालदारनं मनीषा मांढरे सोबत केलेले व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचे सीबीआय चौकशीमध्ये मान्य केलेलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारने फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत असलेल्या शाळेतून काढलेल्या प्रश्नांचे प्रिंटआउट सूत्रांची ही सगळी माहिती आहे. लातूरमध्ये 8 दिवसानंतरही सीबीआयचा तपास सुरूच आहे. सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा एकदा मोठेगावकरच्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करण्यात आली. आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी झाली आहे. आर्थिक संदर्भानं देखील सीबीआय चौकशी करत असल्याचं समोर आलंय. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल. मोठेगावकर अंधश्रद्धाळू होता का असा सवाल उपस्थित करणारा व्हिडिओ व्हायरल. विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोठेगावकरचा जुना व्हिडिओ समोर. लातूर जवळील खोपेगाव शिवारामध्ये मोठेगावकरनं उभारलेली इमारत अनधिकृत आहे. इमारती संदर्भात कागदांची पूर्तता करा. जिल्हाधिकाऱ्यांची मोठेगावकरला नोटीस आहे. शैक्षणिक संकुलासाठी ही इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती आहे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.